आनंदी असाल आणि स्वस्थ असाल। तर आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे तुमच्या कमेंट्स रिलेटेड आहे। म्हणजे मला बऱ्याच जणांचे कमेंट्स आले की मी MPSCचं प्रिपरेशन कुठून केलं किंवा मी कोणते बुक्स वापरले। सो हा व्हिडिओ याच विषयावर आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते की जेव्हा मी MPSC एग्जाम दिली, म्हणजे जेव्हा मी MPSCचं प्रिलिम्स दिली तेव्हा सिलेबस पूर्ण वेगळा होता आणि आता सिलेबस फुल चेंज झाला आहे। तर मी MPSC मध्ये सहाय्यक अभियंता स्थापत्य म्हणजे असिस्टंट सिव्हिल इंजिनिअरिंग या पोस्टसाठी एग्जाम दिली होती। त्या एग्जामचं नाव होतं महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे महाराष्ट्र गॅजेटेड टेक्निकल सर्व्हिसेस एक्झाम, ज्यामध्ये कृषी सेवा, वनसेवा आणि तांत्रिक या सगळ्यांची एकच प्रिलिम्स करण्यात आली होती, ज्यात होते 100 क्वेश्चन्स आणि प्रत्येकी होतं 2 मार्क्स। तर त्या प्रिलिम्स मध्ये होतं मराठी, इंग्लिश आणि सामान्य क्षमता चाचणी। तर मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही सब्जेक्ट्स मी बाळासाहेब शिंदे या बुक्समधून केले। बऱ्याच जणांकडे हे बुक्स असतील पण एक मिनिट मी तुम्हाला दाखवते। सो हे मराठीचं पुस्तक आणि हे इंग्लिश। सो हे 2 पुस्तक वापरले मी या विषयांसाठी। त्यानंतर सामान्य क्षमता चाचणी यामध्ये होतं करंट अफेअर्स, पॉलिटी। तर पॉलिटी मी तात्यांचा ठोळका या पुस्तकातून केलं, म्हणजे या पुस्तकातून केलं होतं। ॲक्च्युली या पुस्तकात खूप शॉर्टमध्ये दिलं आहे, तर माझ्या एक्झामला तेवढं मला सफिशियंट होतं म्हणून मी या बुकचा यूज केला। जर डिटेल राज्यघटना हवं असेल तर रंजन कोळंब्यांचं पुस्तक आहे आणि भूगोलसाठी मी सौदी रेफर केलं। त्यानंतर लॉजिकल रिझनिंगसाठी मी सचिन ढवळेंचं पुस्तक वापरलं। याच्यात खूप छान सांगितलं आहे, एक्सरसाइजेस पण आहेत। सो मी हे यूज केलं। हे कोणत्या पण परीक्षेला यूजफुल आहे। आणि आम्हाला पर्यावरण पण होतं, तर पर्यावरणसाठी मी 11-12चं पुस्तक रेफर केलं होतं आणि सोबत मी इंटरनेटवरून यूट्यूबवरून खूप बाकीची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली होती। तर प्रिलिम्समध्ये परत फिजिक्स, केमिस्ट्री, रिमोट सेन्सिंग, GIS या सगळ्या गोष्टी होत्या। सो हा सगळा सिलेबस होता प्रिलिम्सचा। आणि मेन्सबद्दल बोलायचं म्हटलं तर मेन्स हा पूर्णपणे चेंज झाला आहे। म्हणजे जेव्हा मी एक्झाम दिली होती तेव्हा तो ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये होता, बट आता तो पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह झाला आहे। सो मेन्सबद्दल मी तुम्हाला असं सजेशन देईल की जर तुम्ही क्लास लावला नसेल कधी पण, तर तुम्ही पहिले क्लास लावून घ्या, कारण की क्लास लावल्याने आपल्याला ॲक्च्युली डायरेक्शन मिळते की आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे, कुठून अभ्यास करायचा आहे, काय इम्पॉर्टंट आहे, पेपर कसा येऊ शकतो वगैरे वगैरे। आणि आता क्लासेस लावायला पुण्यालाच जायची गरज नाही आहे, ऑनलाईन क्लासेसचं खूप चांगलं ऑप्शन आहे। सो जसं मी म्हटलं आता तर सिलेबस चेंज झाला आहे, फुल एक्झामच चेंज झाली आहे, कारण आता राज्यसेवा, कृषी सेवा, वनसेवा आणि तांत्रिक यांची एकच प्रिलिम्स झाली आहे। आणि आता प्रिलिम्समध्ये पेपर 1 आणि पेपर 2 पण आहे। तर आता त्या एक्झामचं नाव झालं आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा। सो आधीच्या प्रिलिम्समध्ये पेपर 1 पेपर 2 असं नव्हतं, पण आता पेपर 1 पेपर 2 आहे आणि हे सगळं 2023 पासून चेंज झालं आहे। सो जो पण चेंज झालेला सिलेबस आहे तो आधी तुम्ही पूर्ण वाचा आणि कोणत्या सब्जेक्ट्सला कोणते कोणते पुस्तकं लागतात यावर रिसर्च करा, कारण मला कोणालाही मिसगाईड करायचं नाही आहे। सो हाच माझा सल्ला राहील। तर बस इतकंच होतं या व्हिडिओमध्ये। आय होप तुमच्यापैकी कोणालाही याचा उपयोग होईल। मी काही वेगळं एक्स्ट्रा असं काही सांगितलं नाही आहे, बस तुमचे जे कॉमेंट्स होते त्याचीच मी उत्तरं या व्हिडिओमध्ये दिली आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघता येईल। सो मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।